क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण माजी प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांना राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार। कळवणसाठी राष्ट्रीय अभिमान। देशभरातील 3 लाख ग्रामपंचायतीतून मिळवला अव्वल क्रमांक। विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद 2025 मध्ये देशातील डिजिटल गव्हर्नन्स क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरकारी संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। 1997 पासून सुरू झालेल्या मालिकेतील ही 28वी राष्ट्रीय परिषद ठरली। या श्रेणीत देशभरातील 3 लाखाहून अधिक ग्रामपंचायतीमध्ये अव्वल ठरून सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल सविता तेजराव नरवाडे यांना सुवर्ण पुरस्कार मिळाला। हा सन्मान केंद्रीय मंत्री श्री जितेंद्र सिंह, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री श्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि विशाखापट्टणमचे खासदार श्री मुथुकुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। त्यांनी यापूर्वी काही वर्षासाठी कळवण प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कळवण येथे कार्य केले आहे। या वर्षीच्या परिषदेतील वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ग्रामपंचायतीसाठी ई-गव्हर्नन्स क्षेत्रातील कामगिरीवर आधारित स्वतंत्र पुरस्कार सुरू करण्यात आला आणि अभिमानाची बाब म्हणजे या नव्या श्रेणीत संपूर्ण देशात प्रथम क्रमांक प्राप्त करून सुवर्ण पुरस्कार मिळवून नाशिक विभागातील धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतने ऐतिहासिक यश संपादन केले। सांगली येथे येण्यापूर्वी श्री नरवाडे धुळे जिल्ह्याचे सीईओ म्हणून कार्यरत होते। या सुवर्ण पुरस्कारात 10 लाख रुपयांचे रोख पारितोषिक, मानाची ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र यांचा समावेश आहे। राष्ट्रीय व्यासपीठावर मिळालेला हा सन्मान विशाल नरवाडे यांच्या शिरपेच्या मानाचा तुरा आहे। विशाल नरवाडे यांच्या नेतृत्वात रोहिणी ग्रामपंचायतने डिजिटल परिवर्तनाची नवी दिशा दाखवली। गावातील अधिकृत वेबसाईटद्वारे पूर्णपणे ऑनलाईन सेवा वितरण, कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित आधुनिक अंगणवाडी, माझी पंचायत ॲपद्वारे तक्रार निवारण, निर्णय ॲपद्वारे ग्रामसभा निर्णयाचे ऑनलाईन प्रकाशन अशा विविध उपक्रमामुळे ग्रामपंचायतीत पारदर्शकता, जबाबदारी आणि नागरिक समाधान यामध्ये विलक्षण प्रगती झाली। या ऐतिहासिक कामगिरीमुळे सीईओ विशाल नरवाडे यांचे नाव आज देश पातळीवर सुवर्णाक्षरांनी कोरले आहे। आता यापुढे सांगली जिल्ह्यात होणार डिजिटल क्रांती। सांगली जिल्ह्याचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेते सीईओ विशाल नरवाडे हेच डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचे यशस्वी मॉडेल सांगली जिल्ह्यात सर्व 700 ग्रामपंचायतीत राबवणार आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।